मोशी इमारत दुर्घटनेमध्ये आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सुद्धा तपास सुरू झालेला आहे। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी येऊन पाहणीसुद्धा केलेली आहे। आत्ता आपल्यासोबत DCP मारुती जगताप सर आहेत। सर, काय आपण कशा अनुषंगाने हे तपास करणार आहोत? सदर घटनेमध्ये जे एका जखमी कर्मचाऱ्याला रेस्क्यू करण्यात आलेलं होतं, त्याला हॉस्पिटलाइज केल्यानंतर त्याची दुर्दैवाने मृत्यू झालेली आहे। त्याबाबत MIDC भोसरी पोलीस स्टेशन येथं अकस्मात मृत्यू दाखल केला आहे। सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत आहोत। त्यासाठी आपण एक सिनियर ऑफिसरची नेमणूक केलेली आहे आणि तपास सुरू आहे। सुमोटो कारवाई बऱ्याचदा पोलीस करत असतात। आता यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दिसतं इथं की बरेच नियमबाह्य काम झालेलं आहे। तर सुमोटो काही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आपल्याकडून? EDR दाखल आहे। EDR चौकशी आपण करत आहोत आणि ज्या फॅक्ट्स येतील त्याप्रमाणे कायदेशीर निर्णय होईल। परंतु अनेकदा बघितले आपण मृत्यूच्या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात। तर मग त्या अनुषंगाने काही FIR वगैरे केली जाणार आहे? अद्याप कोणती FIR नाही आहे। आपण EDR तपास करतोय, त्यानुसार कायदेशीर कारवाई होईल। तपास तर दोषी कोणी आढळलं तर FIR होऊ शकते? तपासामध्ये आताच्या EDR तपासमध्ये ज्या काही बाबी येतील त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई होईल। आता कशा अनुषंगाने आपण कुठल्या कुठल्या अँगलनं तपास करतोय? शेवटचा प्रश्न। EDRचा तपास असतो त्याप्रमाणे आपण त्यांचं PM नोट्स प्राप्त करणं, जखमांचं स्वरूप पाहणं आणि जो काही लिगल अँगल असतो त्याप्रमाणे आपण तपास करणार आहोत। तर आपण बघतोय की आत्ता आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे, मात्र पुढं आता तपास सुरू करण्यात आलेला आहे आणि या तपासामध्ये जर कोणी दोषी आढळलं तर गुन्हा दाखल केला जाणार आहे। खरं तर अनेक घटनांमध्ये, अनेक प्रकरणांमध्ये सुमोटो गुन्हे दाखल केले जातात। पिंपरी चिंचवड पोलिसांनी मात्र या दुर्घटनेमध्ये तसा गुन्हा दाखल करण्याचं धाडस अजूनही दाखवलेलं नाही आहे। कॅमेरामन अमोल गवळसे, नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।